नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी चविष्ट आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत। हे भरीत आपण गावरान स्टाईलमध्ये बनवणार आहोत आणि एकदम सोपा आहे बनवायला आणि खूपच टेस्टीसुद्धा आहे। तर मध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की अगदी गावरान पद्धतीने आणि टेस्टी असं वांग्याचं भरीत नक्की बनवायचं कसं। तर त्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी बघा, आपण भरताची वांगी घेणार आहोत आणि त्यांच्यावरती तेलाची कोटिंग करून या ठिकाणी आपण गॅसवरती त्यांना भाजायला ठेवणार आहोत। गॅसवरती आधी एक रिंग ठेवायची आणि त्या रिंगवरती आपण ही वांगी व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घेणार आहोत। वांग्यांची जी साल आहे ती अगदी काळी आणि कागदासारखी होऊन जायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला त्यांना भाजायचं आहे। दुसरीकडे मी तव्यावरती शेंगदाणेसुद्धा परतून घेत आहे। शेंगदाणे परतताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि शेंगदाणे परतून झाले की आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण हिरव्या मिरच्यासुद्धा तव्यावरती परतवून घेणार आहोत। लो फ्लेमवरती आपण ह्या मिरच्यांना परतवून घ्यायचं आहे। मिरच्या अर्धा परतवून झाल्या की यामध्ये आपण लसूणसुद्धा परतवून घ्यायचं आहे। आणि आता मिरची आणि लसूण या ठिकाणी व्यवस्थित परतवून झालेला आहे। तर आपण आता त्यांना एका प्लेटमध्ये डिस्प्लेस करून घेणार आहोत। आता या ठिकाणी बघा, मी एका प्लेटच्या मदतीने शेंगदाण्यांवरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आणि शेंगदाण्यांचे 2 हाफसुद्धा करून घेतलेले आहेत। आता आपण साल काढून घेतलेले हे शेंगदाणे साफ करून घेणार आहोत। त्यांवरची जी साल आहे ती साफ करून घेणार आहोत। त्यानंतर वांग्याची भरीतसुद्धा हे बघा व्यवस्थित तयार झालेत, भाजले गेलेत। तर आता आपण त्यांच्यावरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत आणि त्यांचा जो देठकडचा भाग आहे तो आपण वांग्यांपासून वेगळा करून घेणार आहोत। आणि ही जी वांगी आहेत यांना असं मोकळं करून घेणार आहोत आणि यांचे पीसेस करून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, मी दाखवते त्याप्रमाणे त्यांना ओपन करून व्यवस्थित असे पीसेस करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी कांद्याची पात ही अतिशय महत्त्वाची आहे वांग्याच्या भरतेसाठी। त्यासाठी मी कांद्याच्या पातसाठी जे कांदे असतात कांद्याच्या पातला, तेच कांदे या ठिकाणी मी वापरणार आहे। तर त्यासाठी मी त्यांना बारीक असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि तिलासुद्धा व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे। तर कोथिंबीर आपली बारीक चिरून झालेली आहे। या ठिकाणी मी कांद्याची पात आणि कांदेसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी लसूण आणि मिरची आहे तिला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। नंतर आपण एका कढईमध्ये तेल घालणार आहोत। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि या ठिकाणी कढीपत्ता घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आहे तो घातलेला आहे आणि या कांद्याला आपण व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता कांदा बऱ्यापैकी परतला गेल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेऊन यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालणार आहोत आणि त्यालासुद्धा व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच कांद्याची पात आहे ती घालणार आहोत। या ठिकाणी बघा, मी कांद्याची पात घातलेली आहे आणि तिलासुद्धा व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आपण पूर्ण भरीत बनवताना गॅसची फ्लेम लोच ठेवणार आहोत
आणि आता तुम्ही बघू शकतात कांद्याची पात शिजली आहे, तर ती आकसलीसुद्धा आहे, तिची डेन्सिटीसुद्धा कमी झालेली आहे. तर आता आपण यामध्ये भरताचं वांगं आहे ते घालणार आहोत आणि याला व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपण भरताच्या वांग्यांना सुरीने काप केले होते. जर भरताचं वांगं व्यवस्थित भाजलं गेलं असेल तर त्याचं जे टेक्स्चर आहे ते एका जेलीसारखं होऊन जातं, तर आपल्याला त्याचं पीस करणं सोयीस्कर जातं आणि मग आपण ते याच्यात घालायचं आहे. ह्याच्यात घातल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. या ठिकाणी मी शेंगदाण्यांना अजिबात बारीक केलेलं नाही आहे. जसं आपण प्लेटमध्ये त्यांना मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे क्रश करून घेतल्यानंतर जेवढे त्याचे पीसेस होणार आपण तेवढ्याच आकाराचे पीसेस यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्यांचे. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणखीन, आणि यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरला व्यवस्थित आपण भरतात मिक्स करून घेणार आहोत, हे बघा. आणि बस आता आपण याला सर्व करून आस्वाद घेणार आहोत.